दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा असेल. मंत्री अतुल सावे यांनी या संदर्भातल्या सूचना दिल्यात. लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची मंत्री अतुल सावेंनी घोषणा केली आहे. मुंबईतील आरे स्टॉलचं अत्याधुनिकीकरण केलं जाणार आहे. राज्यात दुधाला समान दर देण्याचा प्रयत्न असेल. एक राज्य एक ब्रँड, एक जिल्हा एक दूध संघ संकल्पना राबवली जाणार आहे. त्यामुळे एक गाव एक दूध संस्था स्थापन करण्याची मागणी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर यांच्याकडून. मनोज, आता मंत्री अतुल सावेंनी या एक दूध एक राज्य एक दूध संघ या संदर्भात नवा कायदा होण्याची शक्यता वर्तवली आहे. लवकरच नवा कायदा हा लागू करण्यात येणार आहे. या संदर्भात दुग्ध विकास मंत्री अतुल सावेंनी सूचना देखील दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण मुंबईतील आरे स्टॉल जे अत्याधुनिक हे करणार आहेत आणि राज्यात दुधाला समान दर देण्याचा प्रयत्न देखील यातून करण्यात येणार आहे. आणि आपण एक राज्य एक ब्रँड आणि एक जिल्हा एक दूध संघ संकल्पना ही राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक गाव एक दूध संस्था स्थापन करण्याची मागणी देखील या संदर्भात करण्यात आलेली आहे. आणि लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची मंत्री अतुल सावे यांनी आपण या ठिकाणी घोषणा देखील केलेली आहे. त्यामुळे मोठा निर्णय हा आपण दूध भेसळ रोखण्या संदर्भात घेण्यात आलेला आहे. अतुल सावे त्यामुळे महत्वाचा निर्णय हा जी मुंबईकर आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. निश्चित. धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.